नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या महिलांचे अर्ज 14 ऑगस्ट पर्यंत अप्रूव्ह झालेले आहे तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 17 ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनच्या अगोदर 2 दिवस हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपयाचा पहिला हप्ता जमा केला जाणार आहे। परंतु याच्यासाठी तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। तुमचं आधार कार्ड हे लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत, अन्यथा एकही रुपया तुम्हाला मिळणार नाही। आता तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं आहे किंवा असेल तर ते कोणतं आहे, तर यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघून तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे का नाही हे बघू शकता। आता ज्या महिलांनी आपलं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे का नाही हे बघितलं, त्यानंतर त्यांनी तिथं बँकेमध्ये जाऊन त्यांनी आपलं बँक अकाउंट हे NPCI ला लिंक करण्यासाठी किंवा आधार कार्डला लिंक करण्यासाठी तिथं त्यांनी प्रोसेस केली, तरी सुद्धा त्यांचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक झालं नाही, तर अशा महिलांनी आता काय करायचं आहे, तर त्यांच्या हातामध्ये अजून 3 दिवस आहे। तुमचं बँक अकाउंट हे एक पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल नावाचं तुम्हाला बँक अकाउंट उघडायचं आहे, तर ते अकाउंट तुमचं आधार कार्डला 24 घंट्यामध्ये 24 तासामध्ये ते ॲक्टिव्ह होईल आणि त्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत तर हे तुमचे पोस्ट ऑफिसच्या बँक खात्यामध्ये तिथं जमा होतील। आणि आता मित्रांनो 14 ऑगस्ट नंतर ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये ज्या महिला आपले अर्ज भरतील तर यांना हे पैसे कधी दिले जाणार आहेत आणि किती पैसे दिले जाणार आहेत, त्याचबरोबर ज्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत, ज्यांना पुन्हा रिसबमिट करायचे आहे किंवा ज्यांचे रिव्ह्यूमध्ये आहे किंवा पेंडिंगमध्ये आहे, तर अशा महिलांना हे पैसे कधी दिले जाणार आहेत। तर मित्रांनो अशा महिलांना हे पैसे जे 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह होतील तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 15 तारखेला म्हणजे 15 सप्टेंबर रोजी हे पैसे जमा केले जाणार आहेत। आता त्यांच्या बँक खात्यामध्ये 3 महिन्याचे पैसे सलग जमा केले जाणार आहेत, 4500 रुपये अशा महिलांना हे पैसे दिले जाणार आहेत। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद जय महाराष्ट्र।